नमस्कार. अच्छा, शिक्षण म्हणजे फक्त शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊन डिग्री घेणं इतकंच असतं का? की शिकण्याची संधी आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मिळायला हवी? आज आपण एका अशाच जबरदस्त योजनेबद्दल बोलणार आहोत, जी या प्रश्नाचं उत्तर देते आणि लाखो लोकांच्या आयुष्यात शिक्षणाची एक नवी पहाट घेऊन येत आहे. हा प्रश्न एकदम साधा वाटतो, नाही का? पण याचं उत्तर आपल्या शिक्षणाबद्दलच्या सगळ्या कल्पनांना कुठेतरी आव्हान देतं. खरंच, आपलं शिक्षण पदवी मिळाल्यावर संपतं का? की ती फक्त एका मोठ्या, आयुष्यभराच्या प्रवासाची सुरुवात असते? तर ह्याच विचारातून शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता एक नवी दिशा ठरवण्यात आली आहे. एक अशी दिशा जी वय आणि ठिकाण या सगळ्याच्या पलीकडे पाहते. आणि हीच आहे आयुष्यभर शिकण्याची संकल्पना. म्हणजे बघा, शिक्षण फक्त चार भिंतींपुरतं, फक्त वर्गापुरतं मर्यादित नाही. ते तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकासाठी उपलब्ध असायला हवं. आणि याच एका भक्कम विचारावर एका मोठ्या कार्यक्रमाची पायाभरणी झालीय. आयुष्यभर शिकण्याचं हे स्वप्न खरं करण्यासाठी भारत सरकारने एका मोठ्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे आणि त्याचं नाव आहे उल्हास. आणि या कार्यक्रमाचं नावच किती छान आहे बघा, उल्हास. ह्याचा पूर्ण अर्थच सांगतो की याचं ध्येय काय आहे. समाजातल्या प्रत्येकासाठी आयुष्यभर शिकण्याची संधी निर्माण करणं. नावाप्रमाणेच हा कार्यक्रम एक नवी उमेद, एक नवा उल्हास घेऊन आला आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा काही फक्त एक छोटा मोठा स्थानिक उपक्रम नाहीये. ही एक केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय योजना आहे. तिला नवभारत साक्षरता कार्यक्रम असंही म्हणतात. ह्यावरूनच याचं देशपातळीवरचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. बरं, हा कार्यक्रम एका निश्चित वेळेसाठी आखला गेला आहे. 1 एप्रिल 2022ला सुरू झालेलं हे अभियान 31 मार्च 2027 पर्यंत चालणार आहे. म्हणजे हे पूर्ण 5 वर्षांचे एक मिशन आहे. चला तर मग आता हे पाहूया की हा उल्हास कार्यक्रम प्रत्यक्षात काम कसा करतो. साक्षरतेपर्यंत पोहोचण्याचा हा एक सोपा 5 पायऱ्यांचा प्रवास आहे. तो आपण समजून घेऊया. याची प्रक्रिया खूपच सोपी आणि एकदम सुनियोजित आहे. सगळ्यात आधी सर्वेक्षणातून शिकाऊ आणि शिकवणारे स्वयंसेवक शोधले जातात. त्यानंतर ULLS ॲपवर त्यांची नोंदणी होते. मग सुरू होतात प्रत्यक्ष शिकवणीचे वर्ग. हे सगळं शिकून झाल्यावर एक छोटीशी चाचणी होते आणि शेवटी जे यशस्वी होतात त्यांना साक्षरतेचं प्रमाणपत्र मिळतं. म्हणजे बघा, किती सोपा आणि सरळ मार्ग आहे हा. ठीक आहे, प्रक्रिया तर आपण समजून घेतली. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ह्या कार्यक्रमातून सहभागींना नेमकं काय शिकायला मिळणार आहे. कोणती कौशल्ये ते आत्मसात करणार आहेत. या उल्हास कार्यक्रमाचा सगळा भर 2 मुख्य गोष्टींवर आहे. एक म्हणजे भाषा साक्षरता आणि दुसरं म्हणजे गणित साक्षरता, ज्याला आपण संख्याज्ञान म्हणतो. ही दोन्ही कौशल्य रोजच्या जगण्यासाठी खूप खूप आवश्यक आहेत. भाषा साक्षरतेमध्ये नुसती अक्षरोळख नाहीये, तर वाचलेल्या गोष्टी समजून घेणं आणि त्याचा रोजच्या जीवनात वापर करणं यावर जास्त भर आहे. म्हणजे बाजारातली पाटी वाचण्यापासून ते बँकेतलं एखादं महत्त्वाचं कागदपत्र समजून घेण्यापर्यंतची क्षमता यामुळे विकसित होते. आणि आता वळूया गणित साक्षरतेकडे. इथे तर लक्ष खूपच मोठं आहे. स्क्रीनवरचा आकडा पाहिलात का? ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे की सहभागींना तब्बल 1 ते 10,000 पर्यंतच्या संख्या सहज वाचता आणि लिहिता याव्यात. आणि हे फक्त आकडे शिकवण्यापुरतं मर्यादित नाहीये. यात पैसे मोजणं, घड्याळात वेळ पाहणं, दुकानातून आणलेल्या वस्तूंचं वजन तपासणं यांसारख्या अत्यंत व्यावहारिक गोष्टींचा समावेश आहे. थोडक्यात सांगायचं तर रोजच्या व्यवहारात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी जे काही गणित लागतं ते सगळं इथे शिकवलं जातं. तर आपण पाहिलं की उल्हास कार्यक्रम कसा काम करतो आणि त्यातून कोणती कौशल्य मिळतात. पण याचा व्यापक परिणाम काय आहे, हे आपल्याला नक्की कोणत्या भविष्याकडे घेऊन जात आहे. या कार्यक्रमाचा अंतिम उद्देश अगदी स्पष्ट आहे. बघा, जेव्हा एक व्यक्ती पायाभूत कौशल्यांनी सक्षम होते तेव्हा ती आत्मनिर्भर बनते. आणि जेव्हा समाजातले अनेक जण आत्मनिर्भर बनतात तेव्हा तो समाज मजबूत होतो. आणि एक मजबूत समाजच तर देशाच्या प्रगतीचा खरा पाया असतो. जाता जाता हा एक विचार नक्की करूया. शिक्षण हे एका दिव्यासारखं आहे. जेव्हा एक दिवा पेटतो तेव्हा तो फक्त स्वतःपुरता प्रकाश देत नाही, तो आजूबाजूलाही उजेड पसरवतो. साक्षरतेचेही अगदी तसंच आहे, नाही का?